नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रॉफी हा विषय महाराष्ट्र हायर सेकंडरी बोर्डाने आपल्याला मराठी मीडियम विद्यार्थी आणि इंग्लिश मीडियम विद्यार्थी या दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवलेला आहे. एकूण 80 गुणाचा हा पेपर आहे. 20 मार्क आपल्याला प्रॅक्टिकलसाठी आहेत. 20 मार्काचे प्रॅक्टिकल आहे, त्याच्यामध्ये एकूण 10 प्रॅक्टिकल आहेत. ते 10 प्रॅक्टिकल आपण जर पूर्ण केले तर आपल्याला 20 मार्क मिळतील आणि 80 गुणांचा जो प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका आहे, तो या 8 टॉपिकवरती आधारित आहे. आता बघूया आपण मित्रांनो, 8 टॉपिक कोणते कोणते आहेत. त्याच्यामध्ये 8 टॉपिकचा जर आपण विचार केला तर ते 8 टॉपिक्स आणि त्या 8 टॉपिक्सला एकूण गुण किती आहेत आणि त्या विकल्पासह गुण किती आहेत. म्हणजे एखाद्या टॉपिकवरती आपल्याला 12 गुणांचा प्रश्न कंपल्सरी विचारला जाईल आणि 17 गुण हे त्या प्रकरणाला विकल्पासह आहेत. म्हणजेच आपण पॉप्युलेशन पार्ट 1 हा लोकसंख्या भाग 1 12 गुणांसाठी आहे, विकल्पासह 17 गुणांसाठी आहे. पॉप्युलेशन पार्ट 2 लोकसंख्या भाग 2 हा 8 गुणांसाठी आहे, विकल्पासह 11 गुण आहेत. ह्युमन सेटलमेंट अँड लँड यूज मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हा 8 गुणांसाठी आहे, विकल्पासह 11 गुणांसाठी आहे. प्रायमरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी प्राथमिक आर्थिक क्रिया हा 12 गुणांसाठी आहे, विकल्पासह 17 गुणांसाठी आहे. सेकंडरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी द्वितीय आर्थिक क्रिया हा 12 गुणांसाठी आहे, विकल्पासह 17 गुणांसाठी आहे. टर्सरी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी तृतीय आर्थिक क्रिया हा 10 गुणांसाठी आहे, विकल्पासह 14 गुण आहे. रिजन आणि रिजनल डेव्हलपमेंट प्रदेश आणि प्रादेशिक विकास हा 10 गुणांसाठी आहे, विकल्पासह 14 गुण आहेत. जॉग्रॉफी नेचर अँड स्कोप हा 8 गुणांसाठी आहे, विकल्पासह 11 गुणांसाठी. तर एकूण आपल्याला 1 ते 8 या प्रकरणामध्ये आपल्याला 80 गुणांचा हा पेपर असणार आहे. म्हणजे लोकसंख्या भाग 1, लोकसंख्या भाग 2 मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया, तृतीय आर्थिक क्रिया, प्रदेश आणि प्रादेशिक विकास आणि भूगोल स्वरूप व व्याप्ती, अशा पद्धतीनं आपल्याला 8 टॉपिक्स आहेत. आता या 8 टॉपिकचा विचार केला, त्यातला पहिला जो टॉपिक आहे तो म्हणजे पॉप्युलेशन पार्ट 1. आता पॉप्युलेशन पार्ट 1 मध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे कोणती माहिती सांगितलेली आहे. तर पॉप्युलेशन पार्ट 1 मध्ये पेज नंबर 1 वरती आपल्याला जी माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण जगामध्ये जेवढे खंड आहेत, उदाहरणार्थ आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या खंडाची पॉप्युलेशन या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. म्हणजे प्रत्येक खंडामध्ये किती लोकसंख्या आहे आणि ही लोकसंख्या वाढ कशा पद्धतीनं झालेली आहे आणि त्याचं वितरण कशा पद्धतीनं झालेलं आहे हे आपल्याला कॉन्टिनेंटल वाईज या प्रकरणामध्ये डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आता लोकसंख्येचा जर आपण विचार केला तर खंडानेय जी लोकसंख्या आहे ती आपल्याला सर्वसाधारणपणे उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची जी एकत्रित भूमी आहे ती जगाच्या एकूण भूमीच्या सुमारे 28% असून जगाची जी एकूण भूमी आहे या एकूण भूमीच्या 28% जवळजवळ लोकसंख्या असून यामध्ये तेथील जी लोकसंख्या आहे ती 18% आहे. याचप्रमाणे आशिया खंडाची जी भूमी आहे ती 30% आहे, तर त्यावरील लोकसंख्या ही 60% आहे. आणि युरोप खंडाचा जर आपण विचार केला सर्वसाधारणपणे तर या युरोप खंडामध्ये जी भूमी आहे ती 60% असून त्यावरील लोकसंख्या सुमारे 5% आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 60% असून त्यावरील लोकसंख्या 1% सुद्धा नाही. म्हणजे अंटार्क्टिका खंडाची जी भूमी आहे ती सुद्धा 9% आहे. आता एकूण लोकसंख्येचा जर विचार केला आपण तर ही लोकसंख्या आपल्याला खंडावाईज आढळून येते. या पृष्ठामध्ये आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे की पॉप्युलेशन डेन्सिटीचं जे सूत्र आहे ते म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन टोटल पॉप्युलेशन डिवायडेड बाय टोटल एरिया इन स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ याद्वारे आपल्याला लोकसंख्येची घनता काढता येते. उदाहरणार्थ एखादं शहर आहे, म्हणजे कोल्हापूर हे शहर आहे आणि कोल्हापूर शहराची एकूण लोकसंख्या किती आहे सर्वसाधारणपणे आणि त्या कोल्हापूर शहराचं क्षेत्रफळ किती आहे, म्हणजे एकूण लोकसंख्येला जर आपण एकूण क्षेत्रफळानं भागलं तर आपल्याला लोकसंख्येची घनता या ठिकाणी दिसून येते. मित्रांनो, यानंतर आपण जो बघत आहोत तो म्हणजे पॅटर्न
ऑफ पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन इन द वर्ल्ड. म्हणजे जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध. जागतिक लोकसंख्या वितरणाचा जर आकृतिबंध बघितला तर पाठीमागच्या आकृतीमध्ये आपण विभाजित वर्तुळाच्या साहाय्यानं जे खंडानीय जे वितरण आहे लोकसंख्येचं ते कशा पद्धतीनं झालेलं आहे हे आपण बघितलं. आता लोकसंख्येवर जर प्राकृतिक वितरणाबरोबर प्राकृतिक रचनेचा देखील प्रभाव पडत असतो आणि या प्राकृतिक रचनेच्या प्रभावामध्ये सर्वसाधारणपणे बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर आणि दक्षिण ध्रुवालगतच्या प्रदेशामध्ये लोकसंख्या फारच कमी आढळते. वाळवंटी प्रदेशात सुद्धा लोकसंख्येचे वितरण विरळ आढळतं. पर्वतीय प्रदेशात सुद्धा लोकसंख्या कमी आढळते. मैदानी आणि किनारी भागात तर लोकसंख्या ही जास्त असते. काही ठिकाणी नद्याखोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ अमेझॉन नदीचं खोरं. याचाच अर्थ प्राकृतिक रचनेशिवाय इतरही घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करत असतात. म्हणजे स्नो कवर्ड रिजन around the north and south pole sparsely populated. Even hot desert have low population. The mountainous and hilly region are also less populated. Coastal region and plain are highly populated. In some river valley like the Amazon, population is sparsely distributed. It means that there are factor other than physical factor like forest that influence population distribution. म्हणजे लोकसंख्येच्या वितरणावर हे घटक परिणाम करत असतात. या घटकाबरोबर जसं मी म्हटलं की लोकसंख्येच्या वितरणावर जे प्राकृतिक घटक जे परिणाम करत असतात मग ते प्राकृतिक घटक कोणते कोणते आहेत. जॉग्राफिकल फॅक्टर अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. आता जॉग्राफिकल फॅक्टर अफेक्टिंग पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की लोकसंख्येच्या वितरणावर भौगोलिक घटकांचा परिणाम होत असतो. आणि मग हे भौगोलिक घटक कोणते आहेत. जर आपण त्या भौगोलिक घटकांचा पूर्ण जर आपण अभ्यास करायचं ठरवलं त्यातला पहिला फॅक्टर येतो म्हणजे फिजिकल फॅक्टर. आता फिजिकल फॅक्टर म्हणजे रिलीफ किंवा लँडफॉर्म आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणू. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण हे त्याच्या प्राकृतिक घटकानुसार अवलंबून असतं. म्हणजे डोंगराळ किंवा माउंटनस किंवा हिली एरिया असेल तर तिथं तुम्हाला लेस पॉप्युलेशन आढळेल. आणि जर तुम्हाला एखादा औद्योगिक प्रदेश असेल, वाहतूक विकास किंवा शेतीचा व्यवसाय झालेला असेल त्याचं वितरण तुम्हाला जास्त आढळेल. म्हणजे पॉप्युलेशन इज डेन्सली डिस्ट्रीब्युशन ऑन फ्लॅट प्लेन आणि जंटल स्लोप. दिस इज बिकॉज सच एरियाज आर फेवरेबल फॉर द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स. In these areas it is easier to build roads and develop industries. The mountainous and hilly areas tend to be less populated. If means of livelihood are available, population can be concentrated in few such areas. For example, Dehradun, Leh, etc. Thus, it can be calculated that plateaus or mountainous areas are less populated than plain. म्हणजे एखादा जर प्रदेश पर्वतीय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विरळ लोकसंख्या आढळेल आणि मैदानी नदी किनाऱ्याचा शेती व्यवसायाचा मैदानी प्रदेश असेल तर तिथं आपल्याला लोकसंख्या जास्त आढळून येईल. आता त्यानंतर दुसरा घटक इफेक्ट करतो तो म्हणजे क्लायमेट. आता क्लायमेट बघा, एक्स्ट्रीम क्लायमेट सच इज व्हेरी हॉट और कोल्ड डेझर्ट और रिजन विथ व्हेरी हेवी रेनफॉल आर uncomfortable for human habitation. They have less population areas with an equal climate where there is not much seasonal variation attract more people. Mediterranean region were inhabited due to their pleasant climate. In cold climate only people like the Eskimos Lapson who are highly adapted to such climate can live in this region. Host equatorial areas of the Amazon lowland and Congo basin very sparsely populated to their favorable climate. म्हणजे काय सांगितलंय की हवामान जर अतिशय कोल्ड क्लायमेट असेल तर त्या ठिकाणी लोकसंख्या आपल्याला विरळ आढळेल आणि लोकसंख्ये जर क्लायमेट हवामान शांत आणि सुटेबल किंवा अनुकूल असेल, शीत हवामान प्रदेश असेल किंवा समशीतोष्ण हवामान असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या जास्त प्रमाणामध्ये आढळून येतील. तिसरा घटक आहे म्हणजे अवेलेबल ऑफ वॉटर. जर पाण्याची उपलब्धता एखाद्या ठिकाणी आपल्याला जास्त असेल किंवा मुबलक असेल तर तिथं आपल्याला लोकसंख्या जास्त आढळून येते. जर पाण्याची उपलब्धता कमी असेल तर तिथं लोकसंख्या कमी आढळून येते. त्यानंतर पुढचा घटक आहे आपल्याला सॉइल्स.
आता सॉइल्स, मृदा ही अतिशय महत्वाची आहे. जर मृदा ही खडकाळ किंवा मुरमाड असेल त्या ठिकाणी शेती लायक ती मृदा नसते. त्यामुळे शेतीसारखी उत्पादन तिथं होऊ शकत नाही. तिने एकूणच शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या तिथं कॉन्सन्ट्रेट झालेली नसते. म्हणजेच जर गाळाची किंवा चांगली सुपीक जमीन असेल तर तिथं शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो आणि लोकसंख्या आपल्याला आढळून येते. त्यानंतर पुढचा जो घटक आहे आपल्याला तो म्हणजे आपल्याला ह्युमन फॅक्टर. म्हणजे फिजिकल फॅक्टरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपण बघूया की फिजिकल फॅक्टरमध्ये जो आपल्याला रिलीफ येतो, त्यानंतर आपल्याला येतो क्लायमेट, त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आणि त्यानंतर सॉइल. हे 4 घटक आपल्याला प्राकृतिक घटकावरती अवलंबून असतात. त्यानंतर आता ह्युमन फॅक्टर म्हणजे मानवी घटक. आता काही मानवी घटक सुद्धा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतात. त्यातला पहिला आहे ॲग्रिकल्चर म्हणजे शेती व्यवसाय चांगल्या प्रकारे असेल तर लोकसंख्या जास्त आढळेल. शेती व्यवसाय ज्या भागामध्ये नाही तिथं लोकसंख्या तुम्हाला कमी आढळेल. मायनिंग, खाणकाम असलेले जे क्षेत्र आहे, ज्या ठिकाणी खाणकाम केली जाते त्या ठिकाणी खाणीच्या आसपासच्या परिसरामध्ये काही कॉलनी निर्माण होतात आणि तिथं लोकसंख्या तुम्हाला जास्त आढळून येते. त्यानंतर आपल्याला पुढचा घटक आहे तो म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. आता ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक व्यवसायामध्ये लोकसंख्या ज्या वेळेला हायवे असतील, रोड असतील, की जलवे, वॉटरवे, एअरवे असेल, या ठिकाणी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट झालेली लोकसंख्या दिसेल. म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळून येते. अर्बनायझेशन, ज्या ठिकाणी नागरीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आढळून येईल. ज्या ठिकाणी नागरीकरण झालेलं नाही त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळून येईल. पॉलिटिकल फॅक्टर अँड गिव्हन पॉलिसीज म्हणजे काही राजकीय घटक किंवा गव्हर्नमेंट पॉलिसीज देखील लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करत असतात. काही राजकीय घटक, उदाहरणार्थ दिल्ली असेल, मुंबई असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवलची काही ऑफिस असतील, या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्या जास्त आढळतील. गव्हर्नमेंट पॉलिसी, काही गव्हर्नमेंट नर्मदा बचावसारखं जे आंदोलन आहे किंवा त्या ठिकाणी जो डॅम बांधला गेला सरदार सरोवर, या ठिकाणी त्या ठिकाणचं पुनर्वसन उठवण्यात आलं आणि त्या ठिकाणी आपल्याला डॅम बांधलेला आढळून येतो. अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्या लोकसंख्येच्या वितरणावरती साधारणपणे 2 प्रकारचे घटक आढळून येतात. एक म्हणजे फिजिकल फॅक्टर, त्याच्यामध्ये रिलीफ किंवा लँडफॉर्म आपण म्हणू. 2 नंबर आपल्याला आहे क्लायमेट म्हणजे हवामान. त्यानंतर 3 नंबर आहे पाण्याची उपलब्धता म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर. त्यानंतर सॉइल्स म्हणजे मृदा. हे झाले प्राकृतिक घटक. ह्युमन फॅक्टरमध्ये आपल्याला ॲग्रिकल्चर, त्यानंतर आहे मायनिंग नंतर आपल्याला आढळून येतो की ट्रान्सपोर्टेशन नंतर येतो की अर्बनायझेशन नंतर येतो की पॉलिटिकल फॅक्टर अँड गव्हर्नमेंट पॉलिसीज. अशा पद्धतीनं आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावरती फिजिकल फॅक्टर आणि त्यानंतर ह्युमन फॅक्टर हे दोन्ही घटक या ठिकाणी इफेक्ट करत असतात. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहूया. धन्यवाद.